Hello students, welcome to online classes of 11th Science. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित समाजश्री डॉक्टर प्रशांत दादा हिरे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज नामपूर नाशिक. I am a math teacher, Desle RB. Paper first, chapter number 8, measure of dispersion. Let us study point first, meaning and definition of dispersion. Second point, range of data. Third point, variance and standard deviation. Fourth point, a coefficient of variation. Meaning of dispersion or variation. According to Spiegelच्या मते, the degree to which numerical data tend to spread about an average value is called the variation or dispersion of the data. मेजर ऑफ डिस्पर्शन आता कॉमनली यूज मेजर ऑफ डिस्पर्शनचा उपयोग कशामध्ये केला जातो. फर्स्ट रेंज, सेकंड व्हेरियन्स अँड थर्ड स्टँडर्ड डेव्हिएशन. त्याच्यातलं आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे रेंज. मग रेंजची डेफिनेशन काय. रेंज इज द सिम्पलेस्ट मेजर ऑफ डिस्पर्शन. इट इज डिफाईन ॲज द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यू अँड द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द डाटा. म्हणजे या ठिकाणी आपण रेंजची डेफिनेशन काय सांगितली. लार्जेस्ट त्या जो समजा डाटा जो रो डाटा दिला असेल त्याच्यामधली लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आहे ती पाहायची. स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे ती पाहायची. लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. लार्जेस्ट व्हॅल्यू आपण एल डिवाइड करतो, स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपण एस डिवाइड करतो. रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. युजेस ऑफ रेंज. इट इज यूज इन स्टॉक मार्केट. याचा उपयोग आपण स्टॉक मार्केटमध्ये करत असतो. इट इज यूज इन कॅल्क्युलेशन ऑफ मीन टेम्परेचर ऑफ ए सर्टन प्लेस. सरासरी तापमानाच्या मोजणीमध्ये देखील वापरले जाते. फॉलोइंग एक्झाम्पल्स. देर आर 3 टाईप्स ऑफ डाटा. फर्स्ट रो डाटा, सेकंड अनग्रुप डाटा आणि थर्ड ग्रुप डाटा. रो डाटामध्ये फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू दिले असतील. अनग्रुप डाटामध्ये ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिला असेल आणि ग्रुप डाटामध्ये तुम्हाला क्लास इंटरवल दिले असतील आणि फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिला असतो. आता या 3 टाईपचे जे डाटा आहेत त्याच्यातले आपल्याला पहिलं एक्झाम्पल जे घ्यायचं आहे ते रो डाटाचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. फॉलोइंग डाटा गिव्ज वेट ऑफ 10 स्टुडंट्स इन किलोग्रॅम्स इन अ सर्टन स्कूल. फाइंड द रेंज ऑफ द डाटा. त्या ठिकाणी व्हॅल्यू ज्या दिले आहेत आपल्याला, पहिली व्हॅल्यू 70 दिली, दुसरी 62 दिले, 38 दिले, पुढची व्हॅल्यू 55 दिली, 43 दिले, 73, 36, 58, 65 आणि 47. मग या रो डाटामध्ये आपल्याला 2च व्हॅल्यूंचा विचारात घेतलं जातं. एक लार्जेस्ट व्हॅल्यू आणि एक स्मॉलेस्ट व्हॅल्यू. या रो डाटामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू कुठली आहे 73 आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली आहे 36. लार्जेस्ट व्हॅल्यू आपण एल डिवाइड करतो आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपण एस डिवाइड करतो. आणि रेंजचा जो फॉर्म्युला सांगितलं मला मी एल मायनस एस. मग 73 मायनस 36 ती व्हॅल्यू येते तुमचं 37. म्हणून रेंज जी येते ती काय येते 37 पहिल्या एक्झाम्पलसाठी. समजलं. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा. हे जे एक्झाम्पल आहे ते ग्रुप डाटाचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये ग्रुप डाटामध्ये आपल्याला क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिला आहे. मग ग्रुप डाटामध्ये आपल्याला फर्स्ट क्लास इंटरवल दिलं आहे 30 to 50, त्यावेळेस फ्रिक्वेन्सी 7 दिले. 50 to 70 त्यावेळेस फ्रिक्वेन्सी 15 दिले. 70 to 90 त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी 30 दिले. 90 to 110 याच्यामध्ये 24 दिले. 110 to 130 याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी 18 दिले. 130 to 150 याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी काय दिली 11 दिलेली. सोल्युशन. एक्झाम्पल सेकंड जे आहे ते कुठलं आहे ग्रुप डाटाचं एक्झाम्पल आहे. या ग्रुप डाटामध्ये आपल्याला क्लास इंटरवल जे दिले असतात त्याच्यातला हायेस्ट क्लास कुठला आहे 130 to 150. मग एल अप्पर लिमिट ऑफ द हायेस्ट क्लास काय 150. एलची व्हॅल्यू झाली 150. लोअर लिमिट ऑफ द लोएस्ट क्लास याच्यात लोअर क्लास कुठला आहे 30 to 50. म्हणजे यस लोअर लिमिट ऑफ द लोएस्ट क्लास काय 30. मग रेंजचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला एल मायनस एस. 150 मायनस 30 येते आन्सर 120. देअरफॉर रेंज इज इक्वल टू 120. पुन्हा आपल्याला आता जे एक्झाम्पल चालू आहे, आता आपण पहिलं एक्झाम्पल रो डाटाचं घेतलं, दुसरं ग्रुप डाटाचं घेतलं आणि तिसरं आता एक्झाम्पल जे घेतो आहे आपण ते अनग्रुप डाटाचं. अनग्रुप डाटामध्ये तुम्हाला सांगितलं मी फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिला असता आणि ऑब्झर्वेशनचा कॉलम दिला असता. आता
अनग्रुप डाटाचं एक्झाम्पल पहा. फॉलोइंग रिझल्ट्स वेर ऑप्टेन बाय रोलिंग ऑफ डाय 25 टाइम्स. फाइंड द रेंज ऑफ द डाटा. स्कोअर दिलेला आहे 1 2 3 4 5 6 आणि फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी दिली आहे 4 6 2 7 3 3 दिली. मग याच्यामध्ये आपल्याला अनग्रुप डाटामध्ये आपल्याला लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू पाहिजे. मग ही जी व्हॅल्यू पाहत असतो आपण ती कशामध्ये पाहिजे? फ्रिक्वेन्सीमध्ये. मग फ्रिक्वेन्सीमध्ये लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे? 7. मग एलची व्हॅल्यू काय आली? 7. आणि स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी काय आहे? 2A. मग एस इक्वल टू काय? 2. मग रेंजचा फॉर्म्युला काय आहे? एल मायनस यस. मग 7 मायनस 2 काय येतं? 5. मग देअर फॉर रेंज इज इक्वल टू 5. एक्झरसाइज 8.1 आपण आता होमवर्कला दिलं आहे. याच्यामध्ये सर्वचे सर्व एक्झाम्पल जे आहेत ते रेंजचे आहेत. रेंजमध्ये काही एक्झाम्पल रो डाटाचे आहेत, काही एक्झाम्पल अनग्रुप डाटाचे आहेत, काही एक्झाम्पल ग्रुप डाटाचे आहेत. आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट आणि सेकंड जे ते रो डाटाचं एक्झाम्पल आहे. रो डाटामध्ये आपण काय सांगितलं तुम्हाला? त्याच्यातले फक्त लार्जेस्ट व्हॅल्यू पहा आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू पाहिजे. त्याचं दोघांचा डिफरन्स घेतलं तर आपल्याला रेंज मिळत असते. आणि थर्ड एक्झाम्पल जे ते अनग्रुप डाटाचं एक्झाम्पल आहे. अनग्रुप डाटाच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन दिले असते, फ्रिक्वेन्सी दिली असते. ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला डे दिले आहेत आणि फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ मिस्टेक्स. आता नंबर ऑफ मिस्टेक्स म्हणजे हा फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे. याच्यामध्ये लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे ती पहा, स्मॉलेस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे ती पाहायची. त्याचा डिफरन्स घेतला तर तुम्हाला रेंज मिळते. आणि फिफ्थ नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते ग्रुप डाटाचं आहे. आता ग्रुप डाटामध्ये तुम्हाला काय सांगितलं सॉल्व करून देताना? याच्यामधला हायेस्ट क्लास कुठला आहे तो पाहायचा आहे. मग एल अप्पर लिमिट ऑफ द हायेस्ट क्लास ती जी व्हॅल्यू असेल ती टाकायची. आणि लोएस्ट क्लास कुठला आहे ते पाहायचे. यस लोअर लिमिट ऑफ द लोएस्ट क्लास एसची व्हॅल्यू मिळेल आणि त्यांचा दोघांचा डिफरन्स घेतला तुम्हाला ते रेंज मिळते. याच्यामध्ये सर्वात मेन ड्रॉबॅक रेंजमध्ये असं आहे, याच्यामध्ये फक्त आपण दोनच व्हॅल्यू विचारात घेतो, लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू. त्यासाठी आपल्याला पुढचं जे घ्यायचं आहे ते व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन घ्यायचं. Change of origin and scale. The variance and consequently the standard deviations are not independent of change of scale. Let u equal to x minus a upon h. H is the width of the class interval of if given a is any value in the observation, middle value जी असते ती घ्यायची असते. If the class intervals are not given, then h is the difference between the two consecutive values of xi. Then sigma x is equal to h into sigma u and sigma square x is equal to h square sigma square u. Example number first, compute variance and standard deviation of the following data observation: 9, 12, 15, 18, 21, 24, 27. हे जे एक्झाम्पल आहे ते रो डाटाचं एक्झाम्पल आहे. आणि रो डाटाच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता. व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला जो होता सिग्मा स्क्वेअर इक्वल टू 1/n समेशन xi मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता एन म्हणजे काय? एन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आपल्याला इथे एक्स बार फाइंड करायचा असतो. एक्स बार म्हणजे मीन. एक्स बारचा फॉर्म्युला आहे सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग आता या ठिकाणी आपण कॉलम टाकले आहेत. जे रो डाटा जो येतो एक्सआयच्या कॉलममध्ये आपण 9, 12, 15, 18, 21, 24, 27 याची टोटल करून घेतली ती आली 126. एक्स पुढचा जो कॉलम आहे तो XI मायनस एक्स बार. मग आपण एक्स बार फाइंड करताना सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड्स टोटल नंबर ऑब्झर्वेशन सांगितलं होतं. मग सम ऑफ ऑब्झर्वेशन टोटल किती आलं होतं ते 126 आणि टोटल नंबर ऑब्झर्वेशन किती होते 7. मग 126/7 ती व्हॅल्यू येते 18 म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू आपली आली 18. मग सेकंड जो कॉलम टाकला आपण XI मायनस एक्स बार 9 मायनस 18 ती व्हॅल्यू येते -9. 12 मायनस 18 ती व्हॅल्यू येते -6. 15 मायनस 18 -3. 18 मायनस 18 0. 21 मायनस 18 3. 24 मायनस 18 6. 27 मायनस 18 9. मग आता त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला XI मायनस एक्स बार त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे होता. म्हणून आपण ज्या व्हॅल्यू आल्या XI मायनस एक्स बार त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. -9 इट्स स्क्वेअर येतो +81. -6चा स्क्वेअर 36. -3चा स्क्वेअर 9. 0चा स्क्वेअर 0. 3चा स्क्वेअर 9. 6चा स्क्वेअर 36. 9चा स्क्वेअर 81. मग याची ही टोटल करायची आणि ती टोटल येते 252. मग व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं 1/n समेशन XI मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर.
मग 252 डिवाइड 7 ती व्हॅल्यू आली आपली 36. मग व्हेरियन्स काय आलं 36. मग आपल्याला पुढे आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनचं म्हणजे कसे डेट करतो आपण सिग्माने. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. मग व्हेरियन्स ऑफ एक्सची व्हॅल्यू 36. मग रूट ऑफ 36 काय येते 6. मग स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू काय येते 6. एक्झाम्पल गिव्हन बिलो are the marks out of 25 of 5 students in mathematics test. Calculate the variance and standard deviation of this observation. Marks 10, 13, 17, 20, 23. हे पण एक्झाम्पल रो डाटाचं आहे. पण अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला जो सांगितलं तुम्हाला मी व्हेरियन्स ऑफ एक्सचा सिग्मा स्क्वेअर इक्वल टू 1/n समेशन आय फ्रॉम 1 to n एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बारचा स्क्वेअर. मग या ठिकाणी ऑब्झर्वेशन जे घेतलेले आपण रो डाटाचे त्या ठिकाणी एक्स आयच्या कॉलममध्ये टाकले आपण 10, 13, 17, 20, 23. ती टोटल येते 83. मग आपल्याला इथे पण एक्स बार फाईंड करायचा असतो. मग एक्स बारचा फॉर्म्युला जो आहे तो एक्स बारचा फॉर्म्युला काय सांगितलं होता समेशन आय फ्रॉम 1 to n एक्स आय डिवाइड टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग 83/5 16.6. मग ही व्हॅल्यू आपल्याला एक्स बारची मिळाली. पुन्हा आपल्याला त्याचा स्क्वेअर तर करायचंच आहे ते पुढच्या याच्यात घेऊ आपण. पण एक्स आयचा त्या फॉर्म्युल्यामध्ये एक्स आयचा स्क्वेअर पण आहे. मग ऑब्झर्वेशन जे दिले आहेत त्याच्यामध्ये पहा एक्स आयच्या व्हॅल्यूमध्ये 10 दिले आहे. त्याचा स्क्वेअर करायचं आहे. 10चा स्क्वेअर 100, 13चा स्क्वेअर 169, 70चा स्क्वेअर 289, 20चा 400, 23चा 529 आणि ती टोटल येते 1487. Therefore variance of x is equal to sigma square is equal to 1/n summation I from 1 to n xi square minus x बारचा स्क्वेअर. आपण इथे एक्स आयचा स्क्वेअर याची टोटल केली होती ती आली होती 1487. मग आपण इथे व्हॅल्यू 1487 डिवायडेड बाय टोटल ऑब्झर्वेशन किती होती 5. मग 1487 डिवायडेड बाय 5 मायनस एक्स बारची व्हॅल्यू तुमची 16.6 होती त्याचा पण स्क्वेअर करायचे मायनस 16.6 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1487 डिवायडेड बाय 5 ती व्हॅल्यू येते 297.4 मायनस 16.6चा स्क्वेअर होता 275.56. मग यांची दोघांची सबट्रॅक्शन जी येते 21.84. मग व्हेरियन्स ऑफ एक्सची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 21.84. अँड नेक्स्ट फाइंड स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल टू सिग्मा इज इक्वल रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 21.84. रूट ऑफ 21.84 ही व्हॅल्यू ती 4.67. मग स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल टू 4.67. अ die is rolled 30 times and the following distribution is obtained. Find the variance and standard deviation. Score of x 1, 2, 3, 4, 5, 6. Frequency f 2, 6, 2, 5, 10, 5. हे जे एक्झाम्पल आहे ते अनग्रुप डाटाचं एक्झाम्पल आहे. आणि अनग्रुप डाटासाठी तुम्हाला मी व्हेरियन्सचा फॉर्म्युला जो सांगितला होता व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इज इक्वल टू 1/N fi एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बारचा स्क्वेअर. मग या ठिकाणी आपल्याला मीन फाईंड करायचं एक्स बार. एक्स बारचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ fi एक्स आय डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी. मग या ठिकाणी आपण कॉलम जे टाकले आहेत पहिला फर्स्ट कॉलम जो आहे तो ऑब्झर्वेशन एक्स आयचा 1, 2, 3, 4, 5, 6. मग सेकंड जो कॉलम आहे तो फ्रिक्वेन्सीचा 2, 6, 2, 5, 10, 5. मग टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण समेशन ऑफ एफ आय किती ते 30 ते आपण कॅपिटल एनने डिनोट करतो. कॅपिटल एन इक्वल टू 30. थर्ड जो कॉलम टाकलेला आपण fi एक्स आय. कारण fi एक्स आय का लागतो आपल्याला एक्स बारचा फॉर्म्युला जो आहे तो समेशन ऑफ fi एक्स आय डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणून fi एक्स आयच्या कॉलमसाठी आपण पुढचा जो कॉलम टाकला fi एक्स आय ही ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी यांचा दोघांचा प्रोडक्ट घेतलेला आहे. 1 × 2 2 घेतला 2 × 6 12 3 × 2 6 4 × 5 20 5 × 10 50 आणि 6 × 5 30. याची पण टोटल लागणार आहे. ती टोटल केलेली आहे 120. म्हणजे समेशन एफ आय एक्स आय येते 120. म्हणून आपण इथे एक्स बार जो फाइंड केला एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी 120/30 ती व्हॅल्यू 4 आली एक्स बारची व्हॅल्यू.
पुढचा जो कॉलम टाकलेला आहे एफ आय एक्स आय स्क्वेअर, कारण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये एफ आय एक्स आयचा स्क्वेअर लागणार आहे, म्हणून पुढचा जो घेतला आपण एफ आयला एक्स आय स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून इथे एफ आय एक्स आय जो आहे त्याला पुन्हा एक्सने मल्टिप्लाय केलेलं आहे. 1 इंटू 2 घेतलं, 2 इंटू 12 24, 3 इंटू 6 18, 4 इंटू 20 80, 5 इंटू 50 250 आणि 6 इंटू 30 180. याची पण टोटल लागणार आहे आणि ती टोटल किती येते 554. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर इक्वल टू समेशन एफ आय एक्स आय स्क्वेअर डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी मायनस एक्स बारचा स्क्वेअर. आपण एक्स बार फाइंड केला, ती व्हॅल्यू आली 4 आणि एफ आय एक्स आय स्क्वेअर याची पण टोटल केली, ती आली 554 आणि टोटल फ्रिक्वेन्सी किती होती 30. म्हणून त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकतो आहे 554 डिवाइड्स 30 मायनस 4चा स्क्वेअर. 554 डिवाइड बाय 30 ही व्हॅल्यू होती 18.47 मायनस 4चा स्क्वेअर 16. 18.47 मायनस 16 ती व्हॅल्यू येते 2.47. ही झाली व्हॅल्यू व्हेरियन्स ऑफ एक्सची. मग आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन आपण सिग्मा एक्स रेट करतो आणि स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू सिग्मा एक्स इज इक्वल टू रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स रूट ऑफ 2.47 आणि ती व्हॅल्यू येते 1.57. नंबर 4, कॉम्प्यूट व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग डाटा एक्स आय 15 20 25 30 35 40 45. फ्रिक्वेन्सी एफ आय 13 12 15 18 17 10 15. हे जे एक्झाम्पल आहे, पुन्हा हे एक्झाम्पल अनग्रुप डाटाचं एक्झाम्पल आहे. अनग्रुप डाटासाठी आपण मागचाही फॉर्म्युला वापरला. आता आपल्याला इथे ज्या व्हॅल्यू आहे त्या फ्रिक्वेन्सीची ज्या व्हॅल्यू आहे त्या थोडेसे बिगेस्ट व्हॅल्यू मोठ्या व्हॅल्यू असल्यामुळे आपण येथे कुठली मेथड वापरणार आहे चेंज ऑफ ओरिजिन. मग चेंज ऑफ ओरिजिनसाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता यू इक्वल टू एक्स मायनस ए डिवाइड्स एच. मग आता इथे ए म्हणजे ही कुठली एची व्हॅल्यू कुठली घ्यायची असते ऑब्झर्वेशनमधली मिडल व्हॅल्यू घ्यायची असते. मग इथे तुम्ही कुठली घेतली तरी चालेल, पण इथे मिडल व्हॅल्यू कुठली आहे 30. मग ए इक्वल टू आपण 30 घेतो आहे आणि एच म्हणजे काय तुम्हाला सांगितलं डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. मग आता ऑब्झर्वेशनमध्ये पहा पहिली व्हॅल्यू 15 20 20 मायनस 15 किती होतं 5, 25 मायनस 20 किती होतं 5, म्हणून एच इक्वल टू आपण इथे 5 घेतो आहे. म्हणून इथे आपल्याला यू इक्वल टू एक्स मायनस ए अपॉन एच एक्स मायनस 30 अपॉन 5 अशी व्हॅल्यू घेतो आहे. आता इथे आपण कॉलम जे टाकलेत, पहिला ऑब्झर्वेशनचा कॉलम एक्स आयचा, त्याच्यामध्ये आपण 15 20 25 30 35 40 45. पुढचा जो कॉलम घेतो आपण यूचा जो फॉर्म्युला असेल तो मला मी एक्स मायनस ए अपॉन एच. मग इथे आपण एक्सचं ऑब्झर्वेशनचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 15 पहिल्या व्हॅल्यू जी सांगतो यूमधली मला सांगतो मी 15 मायनस 30 किती येतं -15 -50 अपॉन 5 ती व्हॅल्यू येते -3. त्या पद्धतीने आपण इथे कॅल्क्युलेशन केले. म्हणून ईच्या कॉलममध्ये पहिली व्हॅल्यू -3 -2 -1 0 1 2 आणि 3 या व्हॅल्यू सर्वांच्या लक्षात आल्या. बरं, पुढचा जो कॉलम आहे तो फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे. मग फ्रिक्वेन्सीच्या कॉलममध्ये तुम्हाला व्हॅल्यू समोर दिल्या आहेत 13 12 15 18 17 10 आणि 15. मी टोटल फ्रिक्वेन्सी समेशन ऑफ एफ आय लागते. मग समेशन एफ आय इज इक्वल टू कॅपिटल एन इज इक्वल टू काय आलं व्हॅल्यू 100. त्याच्या पुढचा जो कॉलम आहे एफ आय यू आय, हा एफ आय यू आयचा कॉलम कशासाठी लागतो आपण मीन यू बार फाइंड करायचा असतो. मीन यू बार इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं समेशन एफ आय यू आय डिवाइड्स टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणून आपण एफ आय आणि यू आय यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. -3 इंटू 13 -39 -2 इंटू 12 -24 -1 इंटू 15 -15 0 इंटू 18 0 1 इंटू 17 0 1 इंटू 17 17 2 इंटू 10 20 3 इंटू 15 45. पुढचा जो कॉलम आहे स्टँडर्ड व्हेरियन्समध्येच समेशन ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय यू आय स्क्वेअर डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी. मग एफ आय यू आयचा स्क्वेअर हा कॉलम होणार आहे. म्हणून एफ आय यू आय इंटू मल्टिप्लाय कुठली घेतली आपण यूची व्हॅल्यू. म्हणून -3 इंटू -39 117
-2 into -24 48 -1 into 50 -15 15 0 into 0 0 1 into 17 17 2 into 20 40 आणि 3 into 45 135 याची टोटल करायची म्हणजे ती व्हॅल्यू समेशा एफ आय यू आय स्क्वेअर ती व्हॅल्यू येते 372. मग इथे यू बार आपल्याला लागणार होता. यू बारची व्हॅल्यू फाईंड करताना तुम्हाला फॉर्म्युला सांगितला समेशन ऑफ एफ आय यू आय डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी. मग समेशन ऑफ एफ आय यू आय ती व्हॅल्यू आली होती 4 आणि टोटल फ्रिक्वेन्सी होती 100. मग 4/100 0.04 मी ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला यू बारची. सिग्मा स्क्वेअर यू इज इक्वल टू म्हणजे व्हेरियन्स ऑफ यू इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर यू इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय यू आय स्क्वेअर डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी मायनस यू बारचा स्क्वेअर. मग इथे आपण समेशा एफ आय यू आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय होते 372 डिवायडेड बाय 100 मायनस 0.04 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 3.72 मायनस 0.0016 इज इक्वल टू 3.7184. Therefore, variance of x is equal to hs square sigma square u. Sigma square equal to 25 into 3.7184 is equal to 92.96. Therefore, variance of x equal to value आली आपली 92.96. Therefore, standard deviation sigma u is equal to root of variance of u root of 3.1784 is equal to 1.92. Therefore, standard deviation of x sigma x is equal to h into sigma u. h ची व्हॅल्यू आपण 5 टाकली आणि सिग्मा u ची व्हॅल्यू 1.92. 5 into 1.92 is equal to 9.6. Therefore, standard deviation sigma x is equal to 9.6. Example number 5. Compute variance and standard deviation for the following data. Class interval 45 to 55, 55 to 65, 65 to 75, 75 to 85, 85 to 95, 95 to 105, 105 to 115, 115 to 125. त्यावेळेस आपल्याला फ्रिक्वेन्सी दिले 7, 20, 27, 23, 13, 6, 3, 1. हे जे एक्झाम्पल आहे ते ग्रुप डाटाचं एक्झाम्पल आहे आणि हे ग्रुप डाटाचं एक्झाम्पल तुम्हाला मागे पण एक फॉर्म्युला सांगितलं होता. आपण हे एक्झाम्पल आपण चेंज ऑफ ओरिजिन सॉल्व करायचे. मग चेंज ऑफ ओरिजिनसाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला यू इक्वल टू एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. मग आता एच म्हणजे काय विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. मग 45 to 55 याच्यात विड्थ किती येते 10. एचची व्हॅल्यू 10 घेतली आणि आपण ही एची जी व्हॅल्यू आहे त्यासाठी आपल्याला क्लास इंटरवलमध्ये मिड व्हॅल्यू फाईंड करायची असतात. त्याची जी मिडलची व्हॅल्यू घ्यायची ती घेऊ आपण इथे. त्यासाठी आपण हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत आपण कॉलम याच्यात टाकून घेऊ. क्लास इंटरवल 45 to 55, 55 to 65, 65 to 75, 75 to 85, 85 to 95, 95 to 105, 105 to 115 आणि 115 to 120. मिड व्हॅल्यू फर्स्ट क्लास इंटरवल 45 to 55 आहे. यात मिड व्हॅल्यू कुठली येते 50. सेकंड 55 to 65 यात मिड व्हॅल्यू कुठली येते 60. म्हणून पुढचे जे आहेत 70, 80, 90, 100, 110, 120. आपल्याला फ्रिक्वेन्सीचा कॉलम दिला आहे 7, 20, 27, 23, 13, 6, 3, 1. मग आपल्याला यूची व्हॅल्यू फाईंड करायची. मग यूची व्हॅल्यू आपण तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच. मग एक्स मायनस आपण इथे एची व्हॅल्यू 90 घेतली आणि एच इक्वल टू 10 घेतलं आहे. मग आता पहिली व्हॅल्यू यूची व्हॅल्यू फाईंड करताना एक्स म्हणजे कुठले ऑब्झर्वेशन म्हणजे कुठले आले आता इथे मिड व्हॅल्यूज 50 मायनस 90 डिवायडेड बाय 10. 50 मायनस 90 किती झाले -40. -40 अपॉन 10 -4. पहिली व्हॅल्यू -4 येते. दुसरी व्हॅल्यू 60 मायनस 90 डिवायडेड बाय 10 -30 अपॉन 10 काय येते -3. त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केले आहेत. -4 -3 -2 -1 0 1 2 3. आपल्याला यू बार फाईंड करायचा असतो. यू बारसाठी फॉर्म्युला सांगितला समेशन एफ आय यू आय डिवाइड्स टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणून पुढचा जो कॉलम टाकलेला आहे आपण एफ आय यू आय. मग आता फ्रिक्वेन्सीचा कॉलम आणि यू आयच्या व्हॅल्यू यांचा दोघांचा प्रोडक्ट घ्यायचं आहे. 7 into -4 -28, 20 into -3 -60, 27 into -2 -54, 23 into -1
minus 23, 13 into 0, 0, 6 into 1, 6, 3 into 2, 6, 1 into 3, 3. आता आपल्याला याची पण टोटल लागणार आहे आणि ती टोटल केली ती येते -150. पुढे आपल्याला व्हेरियन्स ऑफ यूसाठी फॉर्म्युल्यामध्ये समेशन ऑफ FI/UI² लागतं. मग आपण पुढचा जो कॉलम टाकलेला आहे FI/UI². मग आपण इथे FI/UI हा प्रॉडक्ट घेतला आहे त्याला UIच्या कॉलमने मल्टिप्लाय करायचे. -4 इंटू -28 ती व्हॅल्यू येते 112. सेकंड -3 इंटू -60 ती व्हॅल्यू येते 180. थर्ड -2 इंटू -54 108. -1 इंटू -23 +23. 0 इंटू 0 0. 1 इंटू 6 6 येते. 2 इंटू 6 12 आणि 3 इंटू 3 9. याची पण टोटल लागणार आहे आणि ती FI/UI² ही टोटल झालेली आहे 450. U bar इक्वल टू समेशन ऑफ FI/UI डिवाइड टोटल फ्रिक्वेन्सी. मी या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी 100 आहे आणि समेशन FI/UIची व्हॅल्यू आली ती -150. -150 डिवाइड्स 100 इज इक्वल टू येतं -1.5. ही व्हॅल्यू आपली U बारची आली. व्हेरियन्स ऑफ U इज इक्वल टू σ² U इज इक्वल टू समेशन ऑफ FI/UI² टोटल फ्रिक्वेन्सी मायनस U बारचा स्क्वेअर. मग व्हेरियन्स ऑफ U इज इक्वल टू समेशन FI/UI² आलं तर 450. 450 डिवाइड्स 100 मायनस 1.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 450 डिवाइड्स 100 ही व्हॅल्यू येते 4.5. मायनस तर आहेच या -1.5चा स्क्वेअर येतो -225 +225 आणि बाहेरच्या ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे मायनस आहे. मग 4.5 मायनस 2.25 ती व्हॅल्यू येते 2.25. ही व्हॅल्यू आली आपली व्हेरियन्स ऑफ यूची. मग देअरफॉर व्हेरियन्स ऑफ X इज इक्वल टू HS² इंटू व्हेरियन्स ऑफ यू. एचची व्हॅल्यू होती 10. 10चा स्क्वेअर इंटू व्हेरियन्स ऑफ यूची व्हॅल्यू होती 2.25. 10² इंटू 2.25 म्हणजेच 100 इंटू 2.25 येते 225. देअरफॉर स्टँडर्ड डेव्हिएशन σx इज इक्वल टू रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ X इज इक्वल टू रूट ऑफ 225 इज इक्वल टू 15. एक्झरसाइज 8.2 हे आपण या ठिकाणी होमवर्कला दिलेलं आहे. क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 1 फाइंड द व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ नंबर्स. या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड जे एक्झाम्पल हे दोघं रो डाटाचे एक्झाम्पल आहे. मग रो डाटासाठी तुम्हाला व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कसं फाइंड करायचं या बाबतीत आपण मागचे एक्झाम्पल पाहिले. एक्झाम्पल नंबर 3 जे ते एक्झाम्पल त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी दिलेले आहे. म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला अनग्रुप डाटासाठी आपल्याला चेंज ऑफ ओरिजिनचाही फॉर्म्युला घेतला आणि डायरेक्ट मेथडचा जो फॉर्म्युला सांगितला तो पण सांगितला. त्याबद्दल तुम्हाला ते दोघंही सॉल्व करते. एक्झाम्पल नंबर 4 आणि 5 हे देखील अनग्रुप डाटाचेच एक्झाम्पल आहेत आणि आपल्याला अनग्रुप डाटासाठी तुम्हाला मी मागे सांगितलं त्याबद्दल ते पण सॉल्व करता येईल. 6 नंबरचं जे एक्झाम्पल आहे फाइंड द मी व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग डाटा. इथे आपल्याला क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिली. मग क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिली असेल तर आपल्याला व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कसं फाइंड करायचं त्या बाबतीत आपण 2-3 एक्झाम्पल पाहिले. त्या पद्धतीने हे पण एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येईल.